अमरावतीत काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने। गांधी कुटुंबियांवरील कारवाईच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, तर काँग्रेसच्या आंदोलनाविरुद्ध भाजपाचं देखील आंदोलन सुरू आहे। नॅशनल हेराल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आज भाजपकडून आंदोलन। पोलिसांनी भाजपाचा मोर्चा अडवलाय, तर पोलीस आणि भाजप कार्यकर्ते नेते यांची झटापट झाली। अमरावतीत काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने। गांधी कुटुंबियांवरील कारवाईच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, तर काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात देखील भाजपाचं आंदोलन आहे। नॅशनल हेराल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आज भाजपकडून आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी भाजपचा हा मोर्चा अडवलाय, तर पोलीस आणि भाजप कार्यकर्ते नेते यांच्यात झटापट देखील झाली आहे। यावेळी भाजपचे पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरुद्ध घोषणाबाजी देखील केली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सूरज, काय अधिकची माहिती? नक्की ज्या प्रकारे नॅशनल हेराल्डचा जो घोटाळा तो गाजत आहे, त्यामुळं 3 दिवसापूर्वी जर पाहिलं तर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध आंदोलन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी आरोप करण्यात आले होते की भाजप सूडबुद्धीने हे संपूर्ण कारवाई करतो, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या काँग्रेस भवनावर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे आणि बादल कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं आंदोलन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीला अमरावतीच्या जिल्हा परिषदच्या रेस्ट हाऊस मधून संपूर्ण कार्यकर्ते निघाल्यानंतर मधातच म्हणजे काँग्रेस भवनामध्ये संपूर्ण कार्यकर्ते भाजपचे जाणार होते, मात्र पोलिसांनी आधीच बॅरिकेडिंग करून संपूर्ण कार्यकर्ता अडवले। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यामध्ये प्रचंड अशी झटापट झाली। एकामेकावर अक्षरशः हे संपूर्ण कार्यकर्ते आणि पोलीस एकामेकाच्या अंगावर धावून सुद्धा गेलेले होते। मात्र त्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस भवनाबाहेर जर पाहिलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित, त्यामुळे दोन्ही बाजूने कार्यकर्ते आमने सामने होते की काय अशी परिस्थिती एकंदरीत या ठिकाणी निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी ज्या वेळीच हस्तक्षेप केला आहे आणि आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांनी संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेऊन आता पोलीस व्हॅनमध्ये या ठिकाणी बसवलेलं आहे, त्यांना संपूर्ण असं पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी नेलेलं आहे। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध या ठिकाणी कठोरातली कठोर कारवाई करावी अशी जी मागणी आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। निश्चितच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।